तुंग गावामधल्या या रामदास बागडी यांच्या घराच्या समोरचा किस्सा बघा. हे जे तुम्हाला ग्राउंड दिसतंय ते अंकुर शाळेचं ग्राउंड आहे. या ग्राउंडच्या बाजूला ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीच्या बाजूला 3 अंगणवाडी आहेत. एवढ्या मोठ्या ग्राउंडच्या बाजूला हे पाणी, हे सांडपाणी, हे गटरीचं पाणी भर वस्तीला लागून या तुंग ग्रामपंचायतीनं दुर्लक्ष केल्यामुळं त्याची अवस्था बघा. ही अवस्था अशी झाल्यामुळं इथं डासांचं प्रमाण किती होणार आणि भोगायला कोणाला लागतं? आजूबाजूच्या वस्त्यांना. आपण ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक म्हणून काम करत असतील तर त्यांनी पण आपल्या सद्विवेक बुद्धीला विचारावं, आपल्या कर्तव्यात हे आहे का नाही. जर पंचायतीला सरपंच असतील तर त्यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे. मी वास्तविक राजकीय लोकांना कधी बोलतच नाही, पण तुम्हाला विनंती तरी करतो, लक्ष देता येत असेल तर बघा. अन्यथा गाव म्हणेलच लक्ष द्यायची तुमच्याकडे पात्रता नाही. ग्रामसेवकांना मात्र मी बोलतो, तुम्ही एक काम करा ना, 1 महिन्याभराचा पगार घेऊ नका. कसं वाटतंय बघा बरं. मग ही अस्वच्छता ठेवताना तुम्हाला थोडी तरी टिंबा का वाटू नये? आता लाज म्हणलं तर राग येईल तुम्हाला. का वाटू नये? कर्तव्यात कसूर. अरे तुम्हाला विचारतो कोण नाही का? तुम्हाला काय वाटत नाही का? पैसा शासनाचा खर्च करत असताना, नको त्याच्यावर खर्च करताना अक्कल नाही का येत? मी तुम्हाला त्या तुंगाच्या हनुमंताची शपथ सांगतो की तुम्ही ही ताबडतोब जे काय गटर गंगा नाला करून ठेवलंय ना, हे थांबवा, ही स्वच्छता करा. याच्या बाजूचा कचरा बिचरा जो चाललाय तो नष्ट करा. हीच तुम्हाला विनंती करतोय. धन्यवाद.